तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये जवळपास 70% शेतकऱ्यांचं तुरीचं जे पीक आहे तर ते तूर पीक 100% शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि हार्डली 25 ते 30% असं पीक आहे शेतकऱ्यांचं जे शेंगा आणि फुलं अवस्थेमध्ये आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 100% शेंगा अवस्थेत तूर पीक असताना तूर पिकावर जर अळीचा प्रादुर्भाव झाला तर आपण काय करतो, ॲम्प्लिगो, डेलिगेट, ट्रासिड सारखे महागडे कीटकनाशक अळी नियंत्रणासाठी फवारणी करतो. मग असे कीटकनाशकांसाठी आपल्याला खर्च खूप जास्त येतो शेतकरी मित्रांनो. परंतु खरंच अशा कंडिशनमध्ये जे महागडे कीटकनाशक अळीनाशक आहे तर त्याची फवारणी करणं गरजेचे आहे का अळी नियंत्रणासाठी, किंवा मग स्वस्तातलं कीटकनाशक घेऊन सुद्धा 100% अळीचं नियंत्रण अशा अवस्थेमध्ये करता येतं का, तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे शेंगा अवस्था आहे, कुठेही फुलं या ठिकाणी नाहीये. तर आणि मग अशा अवस्थेमध्ये जर तूर पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झाला, म्हणजे ही जे काही शेंगा पोखरणारी अळी जी आपण म्हणतो, तर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा अशा वेळेस प्रादुर्भाव झाला तर अतिशय स्वस्तातलं कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो. याच्यासोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स, टॉनिक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य घेण्याची काहीही गरज नाहीये शेतकरी मित्रांनो. सिंगल कीटकनाशकाची फवारणी अशा वेळेस आपल्याला करणं गरजेची आहे आणि अतिशय स्वस्तातलं कीटकनाशक सांगतो शेतकरी मित्रांनो. एकरी तुम्हाला 300 ते 350 रुपयाचा खर्च ही फवारणी करण्यासाठी येणार आहे. कीटकनाशक स्वस्तातलं आहे परंतु 100% प्रभावी आहे. कशाही प्रकारची अळी तुमच्या तूर पिकामध्ये असेल शेतकरी मित्रांनो तर 100% ती नायनाट होणार आहे, म्हणजे अळीचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येणार आहे. तर मग माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर असेच शेतीविषयक नवनवीन माहितीपूरक व्हिडिओज येतात, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, ही तूर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 100% शेंगा आहे. मग अशा अवस्थेमध्ये तूर पिकावरती जर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला तर मग शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला ॲम्प्लिगो, डेलिगेट, कोराजन किंवा ट्रासिड किंवा मग शेतकरी मित्रांनो मिसाईल सारखे जी काही महागडे कीटकनाशक आहे, असे कीटकनाशक अळीनाशक अजिबात फवारणी करण्याची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं टॉनिक, मायक्रोन्यूट्रियन्स सुद्धा घेण्याची गरज नाही, कारण आता 100% शेंगा आहे. शेंगामध्ये दाणे वगैरे व्यवस्थित आहे, भरलेले आहे, परंतु अळीचा प्रादुर्भाव झाला. मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो 2 कीटकनाशक सांगतो मी तुम्हाला. त्याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्या आणि फवारणी करा. एकरी 300 ते 350 रुपयापेक्षा जास्त खर्च तुम्हाला येणार नाही. तर सगळ्यात पहिलं कीटकनाशक शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला घरडा कंपनीचा हमला 550, ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% आणि सायपरमेथ्रिन 5% हे 2 घटक मिळतात. तर हे कीटकनाशक अशा वेळेस तुम्ही घेऊन फवारणी करायची आहे. 100% प्रभावी शेतकरी मित्रांनो. कशीही अळी असू द्या, तुम्हाला अळी 100% त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आल्याचं दिसून येईल. तर याचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 35 ml घेऊन फवारणी करायची आहे. किंवा मग शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हमला 550 मिळालं नाही तर अशा वेळेस तुम्ही प्रोफेक्स सुपर, ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे 2 घटक आहे, तर या कीटकनाशकाची सुद्धा अशा वेळेस तुम्ही फवारणी करू शकता. जर प्रोफेक्स सुपर जर घेतलं तुम्ही तर 20 लिटरसाठी 30 ml त्याचं प्रमाण घ्यायचे. किंवा मग शेतकरी मित्रांनो, हे दोनही कीटकनाशक तुम्हाला मिळाले नाही तर मग अशा वेळेस तुम्ही PI कंपनीचं सरपंच हे कीटकनाशक, ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे 2 घटक आहे, म्हणजे प्रोफेक्स सुपरमध्ये जो घटक आहे तोच सरपंचमध्ये आहे, त्याचं हे कीटकनाशक घेऊन सुद्धा तुम्ही प्रति 20 लिटरसाठी 30 ml त्याचं प्रमाण घ्या आणि फवारणी करा. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं, म्हणजे दुकानदार जर तुम्हाला मायक्रोन्यूट्रियन्स देत असेल, टॉनिक देत असेल किंवा काही विद्राव्य खतं वगैरे देत असतील तर बिलकुल घेण्याची गरज नाही. केवळ आणि केवळ सिंगल कीटकनाशक घेऊन फवारणी करा. जास्तीचा खर्च करू नका शेतकरी मित्रांनो. हां, जर तुमच्या तूर पिकामध्ये फुलधारणा म्हणजे 50% फुलं असेल आणि 30 ते 40% शेंगा असेल तर मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही 05234 फवारणीमध्ये घेऊ शकता. मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला हमला 550, प्रोफेक्स सुपर किंवा सरपंच ही कीटकनाशकं घ्यायची नाही. तर मग अशा वेळेस तुम्हाला मिसाईल किंवा एंडोक्झा कार्ब अशी कीटकनाशकं घ्यायची जर शेंगा आणि फुलं मिक्स अवस्थामध्ये तूर पीक असेल तर. परंतु 100% शेंगा आहे आणि अळीचा प्रादुर्भाव झाला तर बिलकुल तुम्हाला दुसरे कीटकनाशक घ्यायचे नाही. प्रोफेक्स सुपर घ्या, हमला घ्या
किंवा सरपंच घ्या, तिन्हीपैकी कोणतंही एक घ्या आणि फवारणी करा. कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्युट्रिएंट्स टॉनिक घेऊ नका आणि जास्तीचा खर्च करू नका. तुमची अळी 100% कंट्रोलमध्ये येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगसाल की त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि आपल्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट आहे शेतकरी मित्रांनो, सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे. नमस्कार.